नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर. खूप दिवसांनी माझी आवडती जागा सिंहगडाच्या पायथ्याशी येऊन मी व्हिडिओ करत आहे. वा वा वा. तो माझ्या समोर म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे सिंहगड आहे. तिकडे सूर्य अस्ताला चाललेला आहे आणि सूर्य अस्ताला जाण्याच्या आधीचा मंद प्रकाश पडलेला आहे आणि या मंद प्रकाशात मी मांडी घालून अरे, मी पहिल्यांदा मांडी घालण्याचे जे प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये माझी जी फजिती झाली ना, त्याचा व्हिडिओ मी टेस्ट करण्याकरता म्हणून की पोझिशन सगळी फ्रेम नीट आहे का म्हणून मी टेस्ट करण्याकरता म्हणून जो पहिला व्हिडिओ काढला आणि त्यावेळेला माझी जी फजिती झाली ना, ती एखाद्या कॉमेडी पिक्चर पेक्षाही जास्त विनोदी आहे. म्हणजे मला मांडी घालता येत नाही, माहितीये का? मला मांडी घालून बसता येत नाही. माझी खूप फजिती होते त्यामुळे. अरे बापरे. पण मला मांडी घालायला शिकायचंय. मला मांडी घालण्याची त्यामुळे सध्या खूप हौस वाटायला लागलेली आहे. तर सांगायचा मतलब काय आहे की आज शुक्रवार मी सिंहगडावर आलो. सकाळी सिंहगड खूप सुंदर दिसत होता. असा त्याचा मी एक व्हिडिओ काढला सिंहगडाच्या दर्शनाचा आणि मग चालायला लागलो. आज मी ठरवलं होतं की नाही, पटपट पटपट चालायचं आणि आज माझे फोटो काढून घ्यायचे. म्हणजे जिथे जिथे थांबण्यासारखी जागा आहे, असे जे महत्वाचे पॉइंट होते ना, तिथे माझे फोटो काढून घ्यायचं ठरवलं. आणि मी आज शॉर्टकटने गेलो तर आज कमाल अशी झाली की एक फॅमिली आलेली होती. तर त्याच्यातल्या काका आणि काकू नॉर्मल रोडनी गेले आणि दोन पुतळ्या शॉर्टकटनी आल्या. तर त्यामुळे मला आयते फोटोग्राफर मिळाले. त्या दोन पुतळ्यांपैकी एक पुतळी फार सुंदर फोटो काढत होती. दुसरीने आपला मोबाईल सुद्धा आणलेला नव्हता. तिला फोटो काढायला अजिबात आवडायचं नाही, त्यामुळे ती मोबाईल न घेता आलेली होती. पण जी मोबाईल घेऊन आलेली होती तिने माझे इतके सुंदर फोटो काढले, जागोजागी काढले बरं का, जागोजागी. आणि कधी एखाद्या वेळेला ती अशा शॉर्टकटला येऊन मिळायची तेव्हा त्यांचे काका यायचे, तर काकांनी पण माझे फोटो काढले. तर शेवटपर्यंत असे माझे छान फोटो काढत ते गेले. ते मी दाखवतो याच्याबरोबर. अतिशय सुंदर वातावरण होतं. थंडी खूप होती बरं का. सकाळी आलो ना, घरातनं बाहेर पडलो त्यावेळेला 14 वगैरे टेम्परेचर होतं. मी एक शर्ट घातलेला होता कॉटसूनचा वर. मग चढायला लागल्यानंतर तो शर्ट काढला. मग थोड्या वेळानंतर मला वाटतं मी ती टोपी पण काढली. माकड टोपी घातलेली होती ना, थंडी वाजू नये म्हणून. तर ती पण नंतर काढली. बहुतेक काढली. केव्हा काढली मला आठवत नाही, पण मग मी नंतर. तर सांगायचं मतलब काय की खूप थंडी होती, त्यामुळे चढायला खूप मजा येत होती आणि हवा अतिशय स्वच्छ होती. ऊन सुंदर पडलेलं होतं. तर त्यामुळे उन्हाची डिरेक्शन आणि योग्य स्पॉटवर बघून मी फोटो काढून घेतले. माझे असे हिवाळ्याच्या सीझन मधले हे आजचे पहिलेच फोटो आहेत आणि सगळे फोटो खूप छान आलेत. अगदी शेवटी की आम्ही पुणे दरवाजापाशी पोचलो आणि त्यावेळेला असं चढून जाणार, पार्किंग कडनं येणारी जी पुणे दरवाजाकडे जाणारी वाट आहे ना, तर तिथे असं चढून जाणार. तर त्यावेळेला काय झालं की ते काका आणि पुतळ्या काकू करता जरा थांबली. काकू जरा दमलेली होती त्यामुळे ते मागे थांबले. मी जरा माझे सेल्फी काढण्याचे प्रयत्न केले. म्हणजे सेल्फी काय माझ्या अजिबात चांगल्या आल्या नाहीत. तेवढ्यात उतरणारी मुलं आली. त्याच्यातली एक मुलगी मला अपडून म्हणाली की काका फोटो काढू का? अरे काढ. आणि तिने माझा एक व्हिडिओ पण काढला आणि मी असं फोटो काढताना ऍक्शन अशा सगळ्या ऍक्शन देऊन फोटो काढले. सावधान नाही, ऍक्शन. तर असे सगळे तिने तो व्हिडिओ काढला लँडस्केप मोड मध्ये आणि पोर्ट्रेट मोड मध्ये काही फोटो काढले ऍक्शनचे. मग मोर गडावर गेलो, तिथे पण पुणे दरवाजासमोर फोटो.
पुणे दरवाजा वर गेलो, तिथेही एक जण भेटला, त्यांनी फोटो काढले. हा, आणि पुणे दरवाजाच्या जवळ गेलेलो असताना मला एक जोडपं भेटलं. मी दत्ताकडे अरे आज मी दत्ता बरोबर फोटो काढला. इतक्या वर्षात पहिल्यांदा आज मी दत्ता बरोबर फोटो काढला. आम्ही दोघांनी थम्सअप केलेले आहेत. तर दत्ताकडे मी बसलेलो असताना एक युरोपियन मुलाबरोबर एक पुणेरी मराठी मुलगी आली. म्हणजे ती मराठी कशावर तर ती मराठीत बोलली म्हणून ते. आणि ते दोघ जण पुणे दरवाजापर्यंत गेले आणि मी पुणे दरवाजाच्या जवळ गेलो, त्याला ते उतरायला लागलेले होते. तर घर चढून वगैरे त्या मुलीचा चेहरा असा गोरा गोरा चेहरा लाल बुंद झालेला होता. पण तो मुलगा एकदम कूल होता, एकदम कूल बर का. मी तिला काय म्हणलं की अरे तू पुणे दरवाजापर्यंत जाऊन परत यायला निघालीस, पण हा तुझा जो मित्र आहे तो ट्रेकर आहे का? तर तो काय म्हणाला माहितीये का की मी आयर्न मॅन आहे. त्याने टी शर्ट घातलेला होता, आयर्न मॅन. म्हणला अरे कमाल, मग तुला तर काही की झाडकी पत्ती. तर मी एकच बावट सारखा प्रश्न विचारला. मी त्यांना म्हंटल की तुम्ही नवरा बायको आहात का? ते म्हणाले नाही. म्हटलं हा ठीक आहे, सॉरी सॉरी, तुम्ही मित्र आहात, चांगली गोष्ट आहे, चांगला मित्र मिळायला तुला. असं मी त्याचं कौतुक केलं. मग मी त्यांच्या दोघांचा एक फोटो काढला आणि त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढली. फारच छान जोडपं होतं, अतिशय रोमॅन्टिक. बाकी मला वाटतं मी चढताना कोणाचे फोटो काढले नाहीत आज, किंवा कोणाबरोबर सेल्फी पण काढली नाही. मला तर आठवत नाही, मी फक्त माझे फोटो काढून घेतले. तर पुणे दरवाजावर मग जाऊन मी चहा वगैरे प्यायलो मुजुमल्यांच्या हॉटेलमध्ये कोंढाणेश्वर. चहा बरोबर एक पार्लेजी बिस्किटाचा पुडा खाल्ला, पाणी प्यायलो भरपूर. अरे तहान लागली ती बरं का, म्हणजे वर जाईपर्यंत जरा ऊन वगैरे यायला लागलं तर तहान लागलेली होती. तो पाणी प्यायलो, पार्लेजी खाल्लो, चहा प्यायलो, आणि तिथून मग मी गेलो कलावंतिणीच्या बुरुजावर. कलावंतिणीच्या बुरुजावर मी चक्क कॅमेऱ्यावर शूट करून एक 15 सेकंदाचा युट्यूब शॉर्ट केला, 15 सेकंदाचा. त्याला म्युझिक वगैरे दिलं आणि म्युझिक सकट तो अपलोड केला. त्याच्यानंतर मी तिथे 3 मिनिटाचा पण एक युट्यूब शॉर्ट केला मोबाईलवर. आणि त्याला प्रॉपर ऑडिओ एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग, त्याच्यानंतर बॅकग्राऊंड म्युझिक, असं सगळं देऊन तो, मला असं वाटतं ना, असं सगळं केलं ना की जो व्हिडिओ होतो ना तो असा एकदम रिच होतो, रिच. त्याच्याऐवजी जर समजा युट्यूबच्या मोबाईल ऍप मध्ये जर व्हिडिओ केला तर ते काम चलाऊ होतं. तर तसाही करायला काय हरकत नाही आहे ते, पण असं करायला जर आज मजा आली तर मी तो 3 मिनिटाचा ही शॉर्ट, युट्यूब शॉर्ट कलावंतिणीच्या बुरुजावर केला. त्यावेळेला मला चक्क 3 मिनिटाचा करताना मला चक्क शांतता मिळाली. कलावंतिणीच्या बुरुजावर फक्त मी एकटा होतो. त्यामुळे मी आज खूप दिवसांनी कलावंतिणीच्या बुरुजावर शांतता अनुभवली. आणि दुसरी एक गोष्ट काय झाली की अरे मागच्या शुक्रवारी मी सुजित बरोबर होतो, त्याचा व्हिडिओग्राफर म्हणून त्याचे व्हिडिओ काढत होतो. तो दिवसभर माझ्या बरोबर होता. त्याच्यानंतर त्याच्या आधीच्या शुक्रवारी यश आणि कंपनी हे 4 जण माझ्या बरोबर होते, माझे 4 छावे. तर त्यामुळे मला एकट्याला असा सिंहगड एन्जॉय करायलाच मिळाला नव्हता. तर त्याची मी भरपाई आज केली. चढताना सुद्धा शॉर्टकटनी मी एकटा चढलो, वर सुद्धा मी पूर्ण वेळ एकटा होतो. मग कलावंतिणीच्या बुरुजावर सुद्धा सुदैवाने मला एकांत मिळाला. तिथे मी असा शांत बसून राहिलो. माझी जी आवडती गोष्ट आहे ना ती कलावंतिणीच्या बुरुजावर, त्या पश्चिमेच्या दक्षिणेच्या बाजूला राजगड तोरणा आणि ती जी व्हॅली आहे तर तिकडे असं शांत बघत बसलो. असा मला माझ्या बरोबर आज वेळ घालवायला मिळाला, सिंहगड चढताना, उतरताना सुद्धा आणि सिंहगड वर सुद्धा. त्यामुळे आज मला अतिशय बरं वाटलं. बरं,
मग कलावंतिनीच्या बुरुजावर एकांत अनुभवून चव्हाणांच्या हॉटेलमध्ये आलो, टिळकांच्या बंगल्यासमोर. तिथे जेवलो आणि जेवताना मी बिहारच्या इलेक्शनचे रिझल्ट बघितले. त्यावेळेला असे 180 जागांवर एनडीए पुढे होती. आणि आणि लालूच्या पक्षाचा पुरा बोऱ्या वाजलेला होता. राहुल आणि लालूचा मुलगा दोघांचा पूर्ण बोऱ्या वाजलेला होता. भाऊ तोरसेकर जे म्हणालेले होते ना की हे 50 तरी पार करतील की नाही, अक्षरशः तसं होतं त्यावेळेला. 40-45 वगैरे ठिकाणी फक्त त्यांची आघाडी होती. तर तिथे बसून मी बराच वेळ अशा वेगवेगळ्या चॅनल्सवर लाईव्ह वगैरे असं सगळं बघणं मी खूप एन्जॉय केलं. निघताना मी बघितलं त्यावेळेला 200 वगैरे ठिकाणी 200 पेक्षाही जास्त एनडीएच्या सीट्स लागत होत्या. एनडीएनी म्हणजे वा बिहारनी एनडीएला उचलून धरलं, एनडीएचा जय जयकार केला. निशित बाबू आणि मोदीजी यांना निवडून आणलं आणि बाकीच्यांचा काय केला म्हणजे बाकीच्यांचा फार बोऱ्या वाजवून टाकला. हे बघून मला अतिशय आनंद झाला. मला खर तर आणखीन ते इलेक्शन अपडेट, बिहारचे इलेक्शन अपडेट बघायचे होते, रिझल्ट बघायचे होते. पण मला आज असं म्हणजे बस काही झालं तरी सिंहगडावर युट्यूब लाईव्ह करायचं होतं. म्हणून ती लाईव्ह करायची मला इच्छा इतकी तीव्र होती. आणि त्यावेळेला साधारणतः असं 1:30 वगैरे वाजलेला होता बरं का. ऊन खूप झालेलं होतं. तर उन्हाची डिरेक्शन पश्चिमेकडनं ऊन येत होतं. तर सावली पण हवी, मोबाईल तापायला नको, माझ्या चेहऱ्यावर ऊन पण पाहिजे. ह्याच्याकरता जागा शोधायला मी पार देवटाक्यापर्यंत असा चक्कर मारून आलो. मला कुठेही जागा सापडली नाही. शेवटी एक जागा मला आवडली, पुढे अमृतेश्वराच्या देवळाच्या शेजारी. तिथे खरं तर अमृतेश्वराच्या देवळाच्या अंगणामध्ये एक ग्रुप बसलेला होता. तरी पण मी तिथे बसलो आणि लाईव्ह केलं, युट्यूब लाईव्ह. ते युट्यूब लाईव्ह करताना मला एक जी प्रॅक्टिस करायची होती ना, ती मी काढलेले फोटो, चढताना जे माझे फोटो काढलेले होते ते मला शेअर करायचे होते. तर ते जवळजवळ 70 वगैरे फोटो होते. त्याच्यापैकी काही पोर्ट्रेट मोडमध्ये होते, काही लँडस्केप मोडमध्ये होते. पण ते एका पाठोपाठ एक मी सगळे फोटो शेअर केले. ते फोटो शेअर करत असताना चुकून माझा हा माईक खाली पडलेला होता. मला वाटलं, म्हणजे माझ्या खूप उशिरा लक्षात आल्यानंतर मी पटकन तो लावला आणि जे आधी बोललो होतो ते परत जरा रिपीट केलं. बिहारच्या इलेक्शनच्या रिझल्ट बद्दल होतं ते. पण मला जमलं ते की माझ्या मीडिया लायब्ररीतनं माझे फोटो शेअर करायला मला जमलं. तर त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे, माहिती आहे का. लाईव्ह मध्ये त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. मला ते जमत नाही म्हणून मी ते टाळत होतो. आणि एकदा मी प्रयत्न केला त्यावेळेला मला व्हिडिओ लायब्ररी मधला व्हिडिओ दाखवता आला नव्हता. आज व्हिडिओ पण दाखवता आला, पण सकाळी चढताना मी सिंहगडचा व्हिडिओ काढलेला होता, तर तो व्हिडिओही मला दाखवता आला. तर त्यामुळे मी खुश झालो की लाईव्ह करण्याची हौस होती ती फिटली. आणि महत्वाचं जे मला शिकायचं होतं, ज्याची मला प्रॅक्टिस करायची होती की मीडिया लायब्ररी मधून सगळे असे फटाफट फोटो दाखवायचे, तसं 70 फोटो मी दाखवले. एवढे दाखवायचं काही कारण नव्हतं, पण मी आज म्हटलं जरा ते फोटो दाखवण्याचा सफाईनी दाखवता यावेत म्हणून मी ते सगळे दाखवून टाकले. आणि जवळजवळ असा एक 30 मिनिटाचा लाईव्ह झाला ना, 30 मिनिटं. बिहारच्या इलेक्शनच्या रिझल्ट बघण्याच्या मोहावर विजय मिळवून मी युट्यूब लाईव्ह एवढं मोठं केलं. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं. मग तिथून येताना परत एकदा मुजमलांकडे चहा पेलो आणि उतरायला लागलो.
तो उतरायला लागलो ना, तर आज मी इतका सुंदर उतरलो का माहितीये का? की अरे, मी चढताना खाली पायथ्याशी अकॅडमीचे, लक्ष अकॅडमीचे, पोलीस भरतीची अकॅडमी असते ना, तर त्याचे टीचर भेटले. त्यांना विचारलं की किती वेळ आहे हो मुलांना, तुम्ही किती वेळात वर जाऊन खाली यायला सांगता? त्यांनी मला काय सांगितलं माहितीये? म्हणाले 40 मिनिटात पुढे दरवाजाला हात लावून खाली यायचं. 40 मिनिटात! मला ते अक्षरशः म्हणजे अशक्य वाटत होतं, अशक्य. पण म्हटलं बघू तरी मुलं कशी चढतायत. तर काय सांगू, पहिला शॉर्टकटने गेलो ना, तर पहिला शॉर्टकट मी चढत असताना मुलं उतरत होती आणि पूर्ण शॉर्टकटवर ती मुलं ज्या वेगाने धडा 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 उतरत होती ना, ते बघून मी म्हणजे तसं कुणाला उतरताना मी खूप दिवसांनी बघितलंच नव्हतं असं नाही, फार पूर्वी बघितलं होतं, हल्ली मी बघितलेलं नव्हतं. तर त्यांना बघून मला इतका चेव आला, इतका कॉन्फिडन्स आला. मी माझ्या असं लक्षात आलं की उतरताना त्यामध्ये पावसाळ्याच्या काळामध्ये घसरडं असल्यामुळे, आणि एकदा तर माहितीये ना, माझी चक्क बोबडी वाढालेली होती. तर माझा कॉन्फिडन्स असा खूप डळमळीत झालेला होता हे मला जाणवलं. तर मी त्यांची आठवण काढून त्यांच्याकडनं स्फूर्ती घेऊन आज मी जरा कॉन्फिडंटली उतरलो. त्यांच्या इतका फास्ट वगैरे नाही, पण माझ्या बरोबर जो एक ग्रुप उतरत होता ना, तर त्याच्यात मी असा मागे पुढे वगैरे होतो. म्हणजे मी एक छान उतरलो, म्हणजे माझ्यावर मी खुश आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे मी कॉन्फिडेंटली उतरलो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की मेंदू ज्या वेगाने निर्णय घेतो त्या वेगाने मला पावलं टाकता येत नव्हती. ती जी उतरणारी मुलं होती ना, त्यांचा मेंदू ज्या वेगाने निर्णय घेत होता त्या वेगाने त्यांची पावलं पडत होती. एवढं नव्हे, पण आज निदान मी माझ्या मेंदूवर अविश्वास दाखवत नव्हतो आणि चाचपडत उतरत नव्हतो. मी खूप स्मूथली उतरलो. तर त्यामुळे आज माझ्या उतरण्यावर मी फार खुश आहे. इतका खुश आहे ना की खाली आल्यानंतर खरं तर मला मी किती मिनिटात उतरलो हे बघण्याचा अतिशय मोह झाला होता. पण तुम्हाला माहिती आहे, मी मोबाईल काढला, स्टँडला लावला, पण मी चुकून सुद्धा किती वाजले आहेत हे बघितलं नाही. कारण काय की सूर्य अस्ताला गेला होता आणि मला बसून मांडी घालून सिंहगडाच्या पायथ्याशी मांडी घालून हा व्हिडिओ करायचा होता. तो त्या उत्सुकतेपोटी मी किती वाजलेत हे बघितलं सुद्धा नाही. आणि आता व्हिडिओ करून झालेला आहे, त्यामुळे मला खूप बरं वाटतंय. आता मी कदाचित बघेन, पण समजा मला खूप उशीर झाला असेल आणि माझी 6ची बस चुकली असेल ना, तरी मला काही पश्चाताप होणार नाही. कारण मी आज अतिशय छान चढलो, अतिशय छान उतरलो. मी युट्यूब लाईव्ह केलो, इथे बसून हा व्हिडिओ केला, मोबाईलवर शूट केलेले युट्यूब शॉर्ट केले आणि अपलोड पण केले ते, आणि बिहारच्या इलेक्शनचा रिझल्ट पण बघितला. वा, आज म्हणजे सर्वार्थाने अतिशय आनंदाचा, सुखाचा, चैनीचा असा सिंहगड झाला. त्यामुळे मी फार खुश आहे. तर आता सूर्य अस्ताला गेलेला आहे, सिंहगडाची अशी फक्त प्रोफाईल दिसते आहे. तर मी आता रांगत जातो तिथे. आणि मी मगाशी सुद्धा रांगत आलो बरं का. मी आता रांगत जातो आणि तो कॅमेरा असा फिरवतो आणि मी तुम्हाला सिंहगडाचं दर्शन देतो. ओके, आता बघा कसा रांगतोय ते. किती सुंदर दिसतोय ना, आहे ना, किती सुंदर दिसतोय. हा 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 हा. तो बघा उजवीकडच्या कोपऱ्यात सूर्यास्त झालेला आहे ना, किती सुंदर दिसतोय सिंहगड. आणि हा सूर्यास्ताच्या आधीचा संधी प्रकाश किती सुंदर दिसतोय. अरे, 21 वगैरे मिनिटाचा झाला हा व्हिडिओ, चांगला झाला, मला बरं वाटतंय.
आता याच्यामध्ये मी घरी गेल्यानंतर जाताना काढलेले फोटो होतो ना, ते सगळे फोटो लावेन आणि मग हा उद्या पब्लिश करेन. ओके, बाय.